तर शिवसेना पक्षाचा आज 58वा वर्धापन दिन आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाय शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील वर्धापन दिनाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। वरळी डोममध्ये शिंदे गटाचा वर्धापन दिन साजरा होतोय तर सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आपण बघतोय शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील जय्यत तयारी झाली आहे, बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती, तयारी कशी आहे, सविस्तर अपडेट। नक्कीच आपण बघतोय की शिवसेनेचा हा 58वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी वरळीच्या डोममध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण माझ्या मागे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक आलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की शिवसेनेचे नेते, उपनेते हे जे आहेत ते या ठिकाणी बसलेले सगळे बघायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे मागे कार्यकर्ते जे आहेत ते देखील बघायला मिळत आहेत। अगदी वर वरळी डोमच्या अगदी वर जी जागा आहे त्या ठिकाणी देखील अनेक शिवसैनिक सध्या येत असल्याचं बघायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की या ठिकाणी लेझरच्या माध्यमातून जे आहे ते शिवसेना आणि एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो जे आहेत ते लेझरच्या माध्यमातून देखील बघायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे आपण बघतोय की शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या ठिकाणी आलेले बघायला मिळत आहेत। अनेक नेते खरं तर या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहेत। आपण जर स्टेज बघितला तर स्टेजवर आपण जर बघितलं तर शिवसेनेचा भगवा विजय असं जे आहे ते या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। म्हणजेच विधानसभा निवडणुकीमध्ये भगवा विजय होणार असं जे आहे ते या ठिकाणी आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसेना आपली भूमिका मांडू शकते असं देखील स्पष्ट होताना दिसून येत आहे। मोठा स्टेज बांधण्यात आलेला आहे। याच ठिकाणी थोड्या वेळात जे आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास